मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी वारी के यूट्यूब चॅनलवरती। ले फिर आ गए तेरे को का लगता था कि नहीं लौटेंगे। पाठी बॅकग्राऊंड बघून तुमका समजलं असं की आता खैल आहे, समुद्र लिहिलं आहे आपल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडे आहे, पाठी विजयदुर्ग किल्लो इकडे। तर आता 11:15 वाजलेले दुपारचे, म्हटलं इकडे विजयदुर्गातच इलं होते, काम होतं थोडं डेपोमध्ये नाही पण, तर म्हटलं तसंच जाऊन येऊया समुद्रामध्ये। आई पण इल्या माझ्यासोबत, बँकेत गेली या खाली या, त्यामुळे म्हटलं मी पण जाते समुद्रावर, म्हटलं जरा एक फेरफटको मारून येऊया, म्हटलं बघूया 2-3 दिवस सलग पाऊस पडता भरपूर हा, तर म्हटलं समुद्रावर जाऊन बघूया कसा कितपत काय या, तुमका समुद्रावर पण दाखवतो तुमका काय घाण गुण सगळी तयार झालेली आहे ती आता बीचवर इलं आहे मंडळी आपलं। पाठी आता पुढे जात नाही, पाठी तुमका दिसत असतात किती घाण गुण सगळी साचलेली आहे बघा, पूर्ण किनाऱ्याच्या वरती सलग 2-3 दिवस पाऊस पडता इकडे हा, आणि व्हिडिओ पण मी काय बनवलं नाही, 3-4 दिवस सलग पाऊस पडता। आजचा दिवस म्हणजे आज तारीख खरं म्हणजे किती 16 तारीख आहे, आणि त्याच्या अगोदरचे 3-4 दिवस सलग पाऊस पडता, भरपूर पाऊस पडलो। मग आता समुद्रावर पण किती घाण जमलेली आहे बघा पाठी, तर मंडळी समुद्राच्या किनाऱ्यावर किती घाण साचलेली बघा इकडे ह्या साईड का, सगळे चप्पल नारळ विरळ सगळा एकत्र जमा झालेला, पुढे जाऊची पण ही नाही या, बघूया जाऊन। वाळू पण मंडळ किती वर इलेली बघा, तिकडनं पूर्ण घाण सगळी वर इली आहे, समुद्रात टाकलेली आहे। आणि मंडळ त्या साईड का आपलं किल्लो विजयदुर्ग किल्लो, लाटांचो मारो झेलत तरी सुद्धा उभो हा तिकडे हा तसोच। आता मंडळ किल्ल्या साईडकडे गेला असता समजा आतमध्ये विजयदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये गेला तर पूर्ण हिरवळ असतात, पण आता काही वेळ नाही, दुपारचे 12 वाजलेत आणि आज निवेद पण दाखवूचो हा, उद्या आषाढी एकादशी आहे, त्यामुळे उद्या भजनसुद्धा असणार आपल्या देवळात, कोलवाडीमध्ये असणार, बघूया व्हिडिओ येत नक्की। मी काय वावलास हा, बँकेत गेला होतास की अरे आत्ताच इलोय, म्हटलं बघूया तरी समुद्राला जाऊन इलोय, तो बँकेतच गेला, आई गेली आहे पुढे या, म्हटलं बघून येऊया तरी, बरेच दिवस बनवलेला नाही काय, पाया काय गेलं होय मोडलं हा वाचलं पाहिलं इतनी हेरा फेरी इतना मेहनत करने के बाद में मिला क्या गाय का चारा। तर म्हटलं आपल्या गाडीवाडीचे गेले आहेत इकडे, असेच जरा हवा चेंज म्हणून करून गेलेत, मग ते रोख म्हणू जरा, आता जरा बँकेत गेले होते, त्यांचा पण बँकेतच काम होता वाटता, तर इकडनं चालली आहेत आता, मी पण आता इकडनं निघतोय, आई वाट बघत असत तिकडे बँकेत थांबली आहे, तर आपली गाडी काढूया निघूया आता। म्हणजे तिकडनं निघालं आता, गाडीवर बसलेलो आहे, गाडी चालूच आहे, आपल्याकडे काय आता हातात डाव्या हातात मोबाईल धरून आहे, तिकडे मंदिर आहे डाव्या साईड का कोणता काय माहीत नाही, पण बघूया जाऊन येऊया 2 मिनिटात लगेच, बघून पण येऊया आता बरोबर। मंडळी इकडे मंदिर आहे, आतमध्ये एंट्री हा काय बेडा लावला नाही या, बघूया जाऊन येऊया। उद्या काय आपल्या विठ्ठलाच्या मंदिरात आपण जाणारच आहोत कोलवाडीमध्ये, आपल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडे जा, बघूया आतमध्ये लावून लावूया लगेच। ह्या पूर्ण शिवाजी महाराजांच्या काळामधला सर्व पूर्ण तेव्हाचा बांधकाम नाही, तेव्हाचा पहिलाच जुना एकदम। आता हे सगळी मंडळी गणपतीची मूर्ती आहे इकडे, आणि आपल्या इकडे रामेश्वर मंदिरामध्ये तसाच सेम आहे वाटतं, तसाच सेम आहे नंदी देवा, पुढे गणपतीची मूर्ती आहे इकडे बसवलेली। आता बंद असता नाही असं नाही वाटतं, पण हा कडी साधी लावलेली आहे फक्त नॉर्मल, आतमध्ये जात नाही मी आता। तो फोटो दिसता मंडळी, आणि माका मंडळी एक कमेंटमध्ये सांगा नक्की फोटो तुम्ही बघितल्यावर तुमचं कुठचं मंदिर आहे, नक्की कमेंटमध्ये मला कळवा। निघूया, कारण आई वाट बघत असतात बँकेत, बहुतेक गेली आहे, काम
जाम झाला काय काय माहिती नाही. आज पाऊस नाही बहुतेक का. आज वातावरण खुललेला जरा चांगला ऊन टाकला ना. इकडे मंदिर बघू गेलो तुला खायचा मंदिर मधला बघूया खायचा आता लक्षात नाही आता. गणपतीचा मंदिर पहिलाच ना जुना ना आता पहिला शिवाजी महाराजांच्या काळातला. म्हणजे निघता इकडनं होता डायरेक्ट घरी जायचं निवेदनी दाखवायचा बसलो. चिखला पुढे पहिलं म्हणजे जुनं डेपो का काय पूर्ण कोसळून टाकला ना. हो समुद्रातील राहते खाली करून. A few moments later. वरचा डेपो दिले आता खाली डेपो बहुतेक कोसळ जाणे सगळं. त्यामुळे आता वरचा डेपो दिलेलं इकडे वरती सगळं इन्क्वायरीचा ठेवला नाही इकडे. पण नवीनीला असला माहीत नसला तर खाली जाऊ नको डायरेक्ट इकडे यावं वरच्या साईड का. डेपोतनं घरी चाललंय आणि बघूया गणपतीच्या बुकिंगचा विचारू केलो तर 11 दिवसानंतर गाडी बुकिंग हत की नाही जागा की नाही त्यासाठी. तर 5-6 तारखेपर्यंत बुकिंगच बहुतेक गाडी आहे सगळे एस टी महामंडळ. फक्त जरा अनंत चतुर्थीच्या नंतर 11 दिवसानंतरची जरा गाडी हत रिकामी तो लवकर बुकिंग करून घ्यावा असले तर. चल मंडळी जाऊया निघूया इथं इकडनं. A few moments later. रडळे बँकेतनं इल्या आणि आता चार्जिंग पण मोबाईलची संपली लाईट नव्हती त्यामुळे मोबाईल चार्जिंग लावता येईल नाही. तर घरी इल्यावर नंतर आता चार्जिंग लावलं आहे मी थोडं वेळ आता जेमतेम 5-6% आता 1 वाजलेलो निवेद दाखवून घेते आता. कारण आज आषाढी एकादशीचा आदलो दिवस हा आज निवेदवाडीचा दिवस हा. तर निवेद दाखवून घेते लगेच. पावसाचं वातावरण पण आता काळोखी गेल्यानंतर पाऊस नाही हा. घरात संध्याकाळी काय भरोसा नाही पडात सुद्धा. A few moments later. मंडळ दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आत्ता आणि आता नुकतंच जेवलं आहे. निवेदनी दाखवून झाला मी जेवून झाले आहे. आता पाऊस बघा काय सुरुवात झाली आहे जोरात गावी आहे इकडे. मगाशी आपण विजयदुर्गात गेला तेव्हा पावसाचा काही एक नव्हता म्हणजे एकदम मळप पण नव्हती. आणि आत्ता बघा पाऊस किती भरलो काय पडता बघा कसं तो. गावी पाऊस बाकी भरपूर लागता. आजच थोडं सकाळी पाऊस नव्हतो म्हटलं आज पाऊस नसत की काय पण आज पण पाऊस भरपूर हा. बाहेर जाऊचेच वांदे करून ठेवला ना सगळे. झोपतंय आता बघू संध्याकाळी पाऊस थोडंफार जाता काय कमी येता काय बाहेर जाऊ देता काय. संध्याकाळी आपण कॅन्टीनवर जाऊया पाऊस कमी असलो तर थोडं. A few moments later. पाऊस भरपूर
तोच समजा मुंबई पडतो तर काय मुंबईवाल्यांना वाटतं काचा पोचा घोटाळून घरी जाऊ का होता. चलो उधर नाही लगेच सगळा जाम. तर मंडळी आजची व्हिडिओ मी इकडेच थांबवते. संध्याकाळ झालेली आहे आता आणि आता मी पण कॅन्टीनवर जाते जरा आणि आता काळोखच होईल दिलं पूर्ण. तर पुढची एकादशीची व्हिडिओ मंडळी नक्की येत. भजनासाठी पण जाऊचं आपल्या कोलवाडीमध्ये या. चॅनलला सबस्क्राईब केलेला नसला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन व्हिडिओ आता येतच राहतील. धन्यवाद. बदमाश दिल मेरी सुनी न जिद पे